नमस्कार मित्रांनो. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या साधारण 1.25 ते 1.5 महिन्यापासून गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नाही आहेत. अर्थात तुम्ही नेहमीची जी कामं आहेत ती व्यवस्थितपणे करता आहात. इमानतबरे गोष्टी करतात. अर्थात तुमची जी रस आहे ही मेहनतीमध्ये मागे पुढे बघणारी नाही आहे. चिंता चिकाटी महत्त्वाकांक्षा आणि डिसिप्लिन नेचर किंवा शिस्तप्रियता ही तुमच्या राशीमध्ये खूप चांगली असते. एवढं असून सुद्धा गेल्या 1.25 ते 1.5 महिन्यामध्ये साधारणतः गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. त्याच्यामुळे थोडीशी खिन्नता तुमच्यामध्ये येऊन आलेली दिसते आहे. थोडक्यात नैराश्याचं मळब तुमच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दाटलेलं आहे. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याच प्रमाणात बदलणार आहेत. म्हणजे तुमची मानसिकता बदलणार आहेत. याचप्रमाणे तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल, रिलेशनशिप असेल किंवा वैवाहिक जीवन, त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील, या सर्व संदर्भाचे खुलासे व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं स्वास्थ्य, मग ते शारीरिक किंवा मानसिक कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दिनांक 25 तारखेनंतर हा पंचमामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीमध्येच गुरु आणि हर्षल आहे, त्याचबरोबर मंगळ सुद्धा येऊन घातलेला आहे. संपूर्ण महिन्यामध्ये जवळजवळ हा मंगळ आहे, हा तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आणि हा सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे गेल्या साधारण मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरु जरी तुमच्या राशीत होता तरी गोष्टी काही बरोबर होत नव्हत्या, म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हत्या आणि तुमची जी रास ती ॲक्टिव्ह आहे. आता हा जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा ॲसेट तुम्हाला असणार आहे. तुम्ही या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. जी कामं हाती घ्याल ते आता वेगळे करू शकाल. एक वेगळ्याच प्रकारची उर्मी आणि ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येतील आणि केलेली कामाचे रिझल्टसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळू शकतील. म्हणजे मंगळ आणि गुरु जे तुम्ही तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार, त्याचा संपूर्णपणे उत्तम असा परिणाम तुम्ही या महिन्यामध्ये साधणार आहात आणि त्याचे काही चांगले आउटपुटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे गेल्या 3-4 महिन्याची जरी तुम्ही तुलना केली तर साधारण एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा, एनर्जी तुम्ही या महिन्यामध्ये फील करणार आहात आणि त्याचे काही चांगले आउटपुटसुद्धा तुम्हाला मिळणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत. त्याच्यामुळे हा महिना एक वेगळ्याच प्रकारचा तुम्हाला जाणीव देऊ जाईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्याबद्दल नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीकरता 2 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण होतात, बुध आणि गुरु. याची जी प्लेसमेंट आहे ते तुम्हाला आर्थिक स्थैर्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे होते. जसं की बुध जो ग्रह आहे हा तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. 5 तारखेनंतर वक्री होणार आहे. 23 तारखेनंतर वक्री होऊन तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये जाणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आणि लाभेश आहे गुरु, हा तुमच्याच राशीमध्ये आहे. संपूर्ण महिन्यामध्ये हा मार्गस्थ असणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भात काही फारसे मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार. फक्त 1-2 गोष्टी तिकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. ती म्हणजे गुंतवणूक तुम्ही कशा प्रकारचे करताय. गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. गुंतवणुकीमध्ये थोडंसं तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त आहे. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये कुठली गुंतवणूक करू नका आणि त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. कारण बुध जो वक्री होणार आहे हा संपूर्ण महिनाभर वक्री असणार आहे. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अर्थात गुरु जो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, तुम्हाला आर्थिक संदर्भात काही प्रॉब्लेम देणार नाहीत, परंतु या छोट्या मोठ्या गोष्टीकडे थोडंसं ध्यान देणं किंवा लक्ष ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे रवी, जो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 17 तारखेनंतर स्वतःच्या राशीमध्ये चतुर्थामध्ये येणार, जी की खूप चांगली गोष्ट आहे. इथेच बुधसुद्धा असणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा बुध दिनांक 5 तारखेला वक्री होणार आहे. 23 तारखेनंतर तो तुमच्या तृतीय जाणार आहे आणि शुक्र जो की तुमच्याच राशीचा स्वामी आहे, चतुर्थात भ्रमण करणार आहे. 25 तारखेनंतर तो तुमच्या पंचमात भ्रमण करणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर गृहसौख्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. या संपूर्ण महिन्यामध्ये घरातल्या ज्या घडामोडी आहेत ह्या जास्त प्रमाणात हायलाईट झाल्यासारख्या वाटते. म्हणजे घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध सुधारतील, कधी कधी ताणले गेल्यासारखे सुद्धा वाटेल. तरी पण त्याच्या संदर्भात काही काळजी करू नका. घरातला जो व्यवहार आहे तो अतिशय चांगला राहील. उलट पक्षी वास्तूच्या संदर्भात जर का तुम्हाला काही नवीन गोष्टी करायच्या असेल, म्हणजे नवीन समजा वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल, वास्तूमध्ये रिन्युवेशन करायचं असेल, वास्तूच्या संदर्भातले काही उपाय करायचे असेल, हा संपूर्ण महिना अतिशय चांगला आहे. वास्तूमध्ये नवीन काही वस्तू घेणं हा सुद्धा भाग तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवास येऊ शकतो. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक वास्तूच्या संदर्भात किंवा घरगुती स्वास्थ्याच्या संदर्भात काळजी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 5 तारखेनंतर वक्री होऊन तो 23 तारखेनंतर तृतीयात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये जो शुक्र आहे, शुक्र चतुर्थातून पंचमात जाणार आहे दिनांक 25 तारखेला.
तर जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबद्दल बरोबरची जी हार्मनी आहे ती व्यवस्थित राहतात. छोटे-मोठे ज्याला आपण चहाच्या कपातले वादळ वगैरे म्हणतो, असे काही प्रसंग निर्माण होतील. मतभेद, मतभिन्नता किंवा गैरसमज असे काही अनुभव येतील, पण त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या तुमचं जे जीवन आहे म्हणजे लव्ह लाईफ आहे त्याच्यावरती फारसा होणार नाही. कारण गुरु जो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, पंचम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहणार आहे, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे. पण तो फारसा काही मोठा प्रॉब्लेम नाही. जे तुमचे जे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण कालावधी आहे, हा शुभफलदायी असाच असणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्याच्यासाठी सुद्धा हा कालावधी खूपच चांगला असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत जे वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं तुमच्या राशीकरता मंगळ जो ग्रह आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा मंगळ ग्रह तुमच्याच राशीमध्ये संपूर्ण महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात दिनांक 27 तारखेनंतर तो द्वितीयात जाईल. तर गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये मी बघितलं असेल की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जात होते, गोष्टी काही व्यवस्थित होत नव्हत्या. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. गुरुचं जे सप्तम दृष्टी ही तुमच्या सप्तम स्थानावरती आहे, ते अतिशय शुभफलदायी आहेत. उलट पक्षी ज्या व्यक्ती म्हणजे ज्या वृषभ राशीच्या व्यक्ती विवाह करण्याचा त्यांचा मनात विचार असेल तर त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर कार्यक्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे शनी हा तुमच्या 10व्या स्थानात कर्मस्थानावर स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय. अतिशय उत्तम अशा प्रकारची गोष्ट आहे. अर्थात तो वक्री आहे, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. या संपूर्ण महिन्यामध्ये जॉब चेंज करणं किंवा जॉबमध्ये बदली करणं किंवा जॉबच्या संदर्भात काही मोठी काही गोष्ट करणं अशा काही गोष्टी मात्र करू नका. एकंदरीतच कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काळजी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला फक्त तुमची जे गुंतवणूक आहे तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही गुंतवणूक व्यवस्थित करतायत का, इथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी हा संपूर्ण महिना तुमच्या अपेक्षेप्रमाणेच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल आणि ग्रहयोगांचे जे परिणाम डे टू डे लाईफमध्ये तुमच्यासाठी कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती होणार आहे. तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये अतिशय उत्तम, अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची ही युती राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे जे नातेसंबंध आहेत ते दृढवत होतील. घरामध्ये काही नवीन चीजवस्तू येऊ शकेल. घराच्या संदर्भातले नवीन बेटर हॅपनिंग तुमच्या समोर येतील, ज्यामुळे तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती होणार आहे. तुमच्याच राशीमध्ये अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की मंगळ जो की तुमच्या राशीमध्ये येणार आहे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह बनवणार आहे. आणि मंगळ गुरुची युती महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. चांगले काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. थोडंसं वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. काळजी करू नका. काही उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळतील. अशी कामं की जी होत नाहीत, की जी प्रलंबित आहेत, की ज्याबद्दल तुमच्या मनात साशंकता आहेत, अशी कामं तुम्ही हाती घेऊ शकता. या दरम्यान ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येते. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, जो शनी तुमच्या कर्मस्थानात किंवा 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील त्यांच्यावर छोटे मोठे वादविवाद या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षांचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल, जो हर्ष तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातले ते तुमच्या वयापेक्षा जे छोटे माणसं व्यक्ती असतील त्याच्यावर छोटे मोठे कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी हर्षाचा केंद्रयोग होणार आहे. बुध शनीची प्रतियोग सुद्धा होणार आहे. हर्ष जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, जो रवी चतुर्थात भ्रमण करतो, याप्रमाणे चतुर्थात भ्रमण करणारा शुक्र आणि दशमात भ्रमण करणारा वक्री शनी या दोघांचा प्रतियोग होणार आहे. तर साधारण तुमच्या घरातल्या ज्या स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे या दरम्यान निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा सुद्धा केंद्रयोग हा दृष्टी अधिष्ठित असणार आहे. लक्षात घ्या, मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. हा जो केंद्रयोग आहे 23 तारखेला आहे. या दरम्यान घरातले जे व्यक्ती असतील, स्त्री वर्ग असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर सुद्धा थोडाफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षाचा त्रिकोण योग होणार आहे. हर्ष जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे दिनांक 27 तारखेला. तर या दरम्यान जर तुम्ही
नवीन रिलेशनशिप जर का तुम्हाला बनवायची असेल तर हा योग अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काय चांगले उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान नक्की मिळू शकतील. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की पश्चिमात भ्रमण करतो आणि जो नेपच्यून तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो, दोघांचा प्रतियोग होणार आहे. थोड्याफार प्रमाणात तुमचे जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल त्यांच्यावर थोडेफार गैरसमजाचे वगैरे या दरम्यान वातावरण निर्माण होईल, त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये घराच्या संदर्भात तुमची अटॅचमेंट जास्त प्रमाणात वाढेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते दृढ होत होतील. छोटे-मोठे कारणं त्या घरातल्या व्यक्तींबद्दलचे निर्माण होतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. या महिन्याची जी अमावास्या आहे ते तृतीय स्थानामध्ये होणार आहे कर्क राशीमध्ये दिनांक 4 तारखेला. आणि जी पौर्णिमा आहे ती रक्षाबंधन ज्याला आपण म्हणतो किंवा नारळी पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो ती असणाऱ्या दिनांक 19 तारखेला. तर मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. अमावास्या पौर्णिमेला एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त त्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं. त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते कारण आपण जास्त इमोशनल होतो. तर साधारणतः या महिन्याच्या 4 तारखेला आणि 19 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर एकंदरीतच सांगायचं झालं या संपूर्ण जो महिन्याचा जे कालावधी आहे हा वृषभ राशीसाठी अतिशय उत्तम आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात आणि तुमच्यातले एनर्जी लेवल, कॉन्फिडन्स आणि तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येणार आहे. हे होतं ऑगस्ट महिन्याकरता वृषभ राशीचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.